आई पाजू येले काय? अरे झालं नाही घाल ना वा का मुक्काम जायला लागते काय? हो हो झाले ना 2 मिनिटं. आता काही आवरत असेल ना रे. काही निरा तू तर तुले काय आहे, पॅन्ट बंदला घातला की झालं. कपडे तर घालणंच असतात. आता बाईच्या जातीला आवरायला उशीर लागत काय? याले नेत ना का रे, याले नेना बसंग. हा, उशीर पाशीर झाला राहिले गेले कमी हा राती किती गोंधळ करीन. हा, बस भर तरी राहते हा, पण राती राहीन का? राहते राहते आई कुठे व त्याला नेऊ जाऊ दे न तिकडे. थंडीचं हा बिमार गिमार पडीन ना. येतो ना मी मुक्कामी कराय. कुठे द्यायच्या घरीच तमाशे आणि मी मुक्काम करणार आहोत ती. आता हे म्हणून राहिली चला चला म्हणून चला लागते. तिला तर म्हटलं जाय तू एसटीत बसून जातो जाय. ते म्हणते नाही नाही चला माया बाबाच्या भेटीले. आता काय त्याच्या घरी म्हणू. आता मी जवळ माणूस जाऊन काय करणार राव? याले संग नेलं की मग मुक्कामी केला राहून येऊन जाईन. रा आता का बाबू घरी आहे बाबू घरी आहे. बाद 2 घंट्यात वापस तुम्ही. हो म्हणा ना बापा, पण मला नाही वाटत अल्लाच तर मोठा पासल्या पायरी. जाशीन कदा बसलं की गोष्ट मास्ट कोणी आपापली गोष्ट सांगते, ऐकायला लागते आता. हा, तर उशीर पाशीर होते. हे बाय लयच उशीर झाला का येऊ नको बापा रातचं बेरातचं. हा, काय जो वागवीन मी त्याला कसं एकदा निजला की निजलाय का परी. मुक्काम काय करू आई? काही त्याच्या घरी भांडून दांगडून आपण काय याच्यात मुक्काम करा. काय ते आता हे याची बाजू सांगतील त्याची बाजू सांगतील. आता आपण कोणाले वाईट आणि कोणा चांगलं म्हणा. हा, एक तर संबंध आहे आपल्या हातचा. त्याच्यानं आपल्याला धरू आपत्तीनं जाता. नाही रे बाबू, तसं थोडी असते. हा, जवळ ह्यास त्या घरचा. हा, जवळ नात्यानं तुला काही जबाबदारी नाही काय? काही लावत राहा अंगशा की धंदे करतं. हा, साजानुस की बसा उठा गोट सांगा, कोण सल्ला मागला तर सल्ला द्या. त्या पोरीला समजावून सांगा, त्या राजूला समजावून सांगा. मोठा राटा जवळ काय कामाचा असा आवश्यक आहे? आता त्या नवरा बायकोच्या भांडणात मी काय बोलू? काही येतो तू जवळ यावं तर मग का त्याची भांडणं मिटत बसू मी. हा चला आई, हा ड्रेस घालून द्या त्याला. त्याला काय ड्रेस होती एवढी मोठी थैली काय घेतली लाईनी पर्स घे ना. काय हो आता, बाबूचे कपडे लागत नाहीत का? स्वेट आहे त्याचं, कानाची टोपी आहे, मोचे आहेत. तुमचं स्वेटर घेतलं म्हणून ते थैली मोठी झाली. मला स्वेटर काय नाही. बाबूचे कपडे नको घेऊ नाही घेऊन राहिलो आपण सांग तो राहते आई जोड. तू आई तो का तुमच्या जवळ? रात्री उशीर झाला येत नाही, उशीर झाला राहिलो तर मग ने बाई आले गेले काय समजते. राहणार नाही बाबू. आता उशीर झाला तुम्हाला निघालेच ते कोणी आले काय गेले की शितलं की सांग काय कोण गोष्ट सांगितली तर गोष्ट ऐकायला लागेल पुरी. हा, चालले आता तर काही नाही सल्ला देऊन ते सारच ना का बोत जाता आणि जेवता आणि येता. हा नाही होईच काम आहे या माणसाचं निरा. जरा जीवार आला द्यायच्या तेले वाटू राहिले मी जवळ हा मी जाऊ. आता जवळचं काम का फक्त पावन खायचंच का आई? हा, काही येतं मग आता लहान साया आहे काही चुकलं का त्याचं चुकलं का योग्यता चुकलं का काही पाहणं कोणाला काही सल्ला देणं काही विचारणं पुसणं काहीच काम नसते का जवळचं. मी जवाई मी काय करू तर येऊन मी जवाई हा मी काय करू तर ती चालू आहे त्याचं. नाही आता बस जातो ते येताले राजूले असो आमने सामने बसवतो आणि त्याची ती करूनच येतो. काय बाई आहे मी काय बोलणार आहोत त्याच्या मधात. आता सासू नाहीची भांडणं आहेत का नवरा बायकोचे भांडणं आहेत हेच तर आपल्याला माहित नाही. मग माहित नाही ना, मग घरीच कल्ला करू नये तर त्यावर माहित पडेलच ना. एवढं दान राहिली ना लयच निरा. भावाचे काही दोष नाही बरं, ती योग्य तशी आहे. काऊन आता लोक तो लयच पोडका होता. माई वहिनी अशी माई वहिनी तशी माई वहिनी रोजचा पावचार करते माली वहिनी ढमक करते. झाले का आता वहिनी खराब आणि भाऊ चांगला झाला का? मी तर म्हणतो तो भावाचाच अशीन काही. तुम्हाला कोण सांगितलं मा भाऊ खराब आहे? मा भाऊ खरा आहे तुम्हाला कोण सांगितलं? काय केलं त्यानं खबर ना? ओ बाय बाय शिटू, ओ बापराजो त्याचे मिटवायला चालले का तुम्हीच भांडण करून राहिले? मुकी राय बरं शिटू नन नको लागू त्याच्या. घाल बाबूला कपडा आणि ने याला सांग स्वेटर घालून दे त्याच्या अंगात कानाली बांधून दे. हाव चाले बाबू आपल्याला भूर झाला त्या आबाच्या घरी. तो मामाचे आणि मामीचे भांडणं मिटवायला जा लागते रे बाबू. शिल्लक बोलू नका काय आई सांगते का येईल तर ती जाऊन बशी शिल्लक बोलीन काही. मग मला निवडच कायले राहिली. सांगितलं ना मी तुझी बसून जातो चालली जाय बापा. 8 दिवसही राहत ती भावाचे आणि भावजाईचे भांडणं मिटवत. मी म्हणत नाही ना मले कायले धरू आपटून राहिली. असा जावाई तर फक्त पावनचार खायच्या काम असते दुसऱ्या तर काही नाही. इकडे घाल कपडे. आता त्याच्यावर कायले तन तन करत
तर मग बस रस्त्याने भांडतच जा, म्हणजे रायत्याचे भांडणं आणि तुमचेच भांडणं मिटवायला लोकायला बोलवा लागे. सुमी सुमी नाही किती पाणी भरून ठेवते काय सांगा. काय का दुष्काळ पडणार आहे तर चटली उठली अरे भरून ठेवते या नाणीत निरा. एवढं आलं भरलंच नाही गंगाय नेन ते फालतूच खराब होते ना खापराचं आहे घालाव जरस. बापा बापा चरबी भरून ठेवली लगे तांब्याही भरून ठेवला या सुमीची ना खरं मला पाणी बऱ्याचा भरला हरी काही इले. किती कस पाणी भरते लेखनेरा. आता काय काय दुखा ऊन लंडून हे तांब्या घेतला असता तू. गौतमजी, गौतमजी, का माहित झालं का लेक मी पाणी साठवून राहिलो. गौतमजी, काय करू राहिले? अंग धुंद राहिले का? इकडे पहिले मग धु अंग. काय झालं व धुवून घेऊ दे ना अंग मला एकदाच. काय झालं कोणाच्या घरची खोज खबर आणली एवढी. तू भांडे घासायला जातो लोकांच्या घरी का लोकांच्या घरचे खबरं काढायला जातो व? अहो गौतमजी, खोज खबर काय चाय तुम्हाला माहितच नाही का अजून? काय झालं कोणी गोचकलं का गावातलं. मुलं काही खाऊन माहित नाही लेख का काही भांडे गिंड झाले कोणाचे. अहो माय गौतमजी, तिकडल्या वाड्यात गिरती देवकी आत्याच्या वाड्यात, तर देवकी आत्याच्या घरी तर मायला दांगडो झाला. अरे काय झालं आत्याच्या घरी. तब्येत साजरी आत्याची. नाही नाही, आत्याच्या घरी म्हणजे भाऊच्या घरी. ते योगिताबाईचं लय भांडणं झाले म्हणतात. योगिताबाई रागोच्या आई बाबाच्या संग चालले गेल्या. मग योगिताबाई चालली गेली ना. अरे हो का. तुला कोण सांगितलं. तू कायला गेलती राजूभाऊन नाही सांगितलं ना तुला कामाले. तरी गेलतीस का त्याच्या घरी तोंड घालायला. नाही ना जी, त्याच्या घरी काले गेली. राजभवन सांगलं त्यापासून मी कानाले हात आहे. मी गेली नाही काय त्या घरी. मला आता सांगलं ना त्याने बंद करून केलं. ती योगिताबाईला धडा शिकवेलच. योगिताबाईनं तर अजून भांडणं केले म्हणतात बाई. त्याला बोलल्या त्या योगिताबाईला की त्या रत्नाबाईली बोलल्या काही लय झालं म्हणतात बाई त्याचे भांडणं. मग ते त्याची आई बाबाले बोला राजभाऊन लागे मग भांडणं झाले. मग गेल्या बाई म्हणतात योगिताबाईला काढून दिलं म्हणते. कोणी म्हणते काढून दिलं, कोणी म्हणते योगिताबाई स्वतः गेली. काय सांगा काय झालं आता. मोठ्याच्या गोटी माय आपल्याला काय करावं लागते. अरे असं नव्हतं लागतले. योगिताबाई तशीच आहे. आता मी त्याच्या घरी भांडे चाल जातो ना, भली हॉलकोट आहे, लय गर्वित आहे ती. ते रत्नाबाई तरी फिरून बरी आहे. योगिताबाई तर लयच आहे माय बाई. किती के साजरं भांड घासा तरी नाव ठेवते. कच नाही करत ना माय बाई. धंदा म्हणून कच नाही करत योगिताबाई. पाहतो ना मी आता त्याच्या घर धंदा करायला असतो ना मी. भांडे घासा म्हणा कपडे म्हणा ध्यानातच येते ना. रत्नाबाई करतात सारा धंदा, पण योगिताबाई काही करत नाही. तरी बी कासाठी झाले काय सांगा बाई भांडणं. आपण काही पुसलं नाही बाई. मला ती माधुरी सांगत जाय धूम भांडणं झाले म्हणे त्याच्या घरी. हे बाय त्या माधुरीबाईच्या नांदी नको लागू काय. माहिती ना ते भांडावी आहे. हा अर्ध्या गोष्टी खोट्याच सांगते ते. आईजी त्यातून मग माझे मी आत्या दिसली तर मग आत्याला म्हणलं आता झालं का जेवण. आत्याने बी सांगलं ना मला. आत्यानं असं चांगलं मला. आत्या मग नाही माझ्या जेवण राहिलं काही भाकर करत नाही. तुला माहित नाही का मग मी आणलं खायला. मग मला माहित आहे. मी आणलं नाही मला काय माहिती काय झालं. मग आत्या सांगत असं असं झालं. योगिताबाईला काढून दिलं राजभाऊन. आता कसं सांगू मी यायले कशासाठी जाऊ म्हणून सांगू. यायले माहित नाही झालं पाहिजे ना. योगिता आली उगाच हे मग शिल्लक बोलत राहता. येईल काय येईल तर काय कारणच सापडते फक्त. मग शिल्लक बोलायले येईल सांगतच नाही. असं सांगतो जातो म्हणतो भेटीले. पण आता तर मी दिवाळीवर आली. आताची आत्या एक तर पोरीची शाळाही आहे. कायच कारण सांगू. सांगून देतो बाबाले की असं सांगतो मी घरी की तुमची तब्येत नाही बरोबर म्हणून येतो. नाही तर हे तर फोन करतील बाबाले कशी आहे तब्येत. बाबा म्हणतील बाबा मी तर टणटण हा वावरात जायला. असं मलाच तोंडावर पाडतील. पहिले बाबालेच फोन करून सांगा लागेल मला असं मी असं असं सांगतो म्हणून. तुम्ही फक्त होले हो लाव जा. चल चालू मी. हो मी काय म्हटलं होतं. मी ना राजापूरला जाते म्हटलं. ते बाबाचं तब्येत नाही बरोबर 8 दिवस झाले. मला माहितच नाही. आता मग फोन लावला मी तर बाबा सांगत सलाईन गिलेन घ्यायचं काम पडलं होतं म्हणत. तर म्हटलं येते भेट घेऊन. कधी काल तर तो बाबाचा कॉल होता. वावरात हवा हरभरा देऊन राहिलो.
हो ना, ऐकतच नाहीत ना ते, तेच करतात. पा किती तब्येत खराब आहे तरी हरभऱ्याला पाणी द्यायला गेली असती. सांगा अशी करतात ना, कधीच नाहीत ना. काय हो माय कालच बाबाचा फोन. आता तुम्हाला पहिले लवकर बाबाला ना आला की मला वाटलं तो भेट घेऊन आणि जरा सांगतो समजावून की बाबा आराम करा जरा, थंडीचे दिवस आहेत. 8-10 दिवस झाले म्हणतात बिमार आहेत आणि तो घरी राहत नाहीत, आराम करत नाहीत, काही नाही. असेच करता. जातो मी आज दुपारी. गौरीन मी अरे पण गौरीची शाळा आता काय 2 दिवस सुट्टी असते ते शनिवार रविवारी मधात. 2 दिवसाची काढते सुट्टी, जाते 3-4 दिवसासाठी. मी तिथं असली की मग वावरात जाणार तरी नाहीत ना, मी जाऊच नाही देत ना. मग घरी तर राहतील, नाही तर काही राहत नाहीत. आईचं काही ऐकत नाहीत, ते वावरातच जातात. मी फोन लावतो बाबाले. अरे एवढं तब्येत खराब आहे सांगितलं नाही. मी लावतो ना फोन, म्हणजे तुम्ही दुपारी लावा ना फोन. मी काय म्हणते, मी म्हणते दुपारी लावा शांततेनं फोन. आता तुम्ही जा. दवाखान्यात अजून पेशंट जमा होतात ना म्हणता. तसं आता साथ चालू आहे सगळी थंडी पावसाचं. थंडीच्या ना जसं सरदार खोकलीची साथ चालू आहे ना, पेशंट राहतात ना. मग आता धावपडीत काही लावू नका तुम्ही फोन. दुपारी लावा जा शांततेनं. जा तुम्ही, आता उशीर होऊन राहिला. मी जाईल दुपारी गौरीला घेऊन. हो तसं करू का? हो खूप पेशंट राहत सकाळी सकाळी तर. बरं मग चल मी चाललो. ती एक्स्ट्रा चाबी देऊन दे मग माझ्याजवळ. जा मग 2 दिवसात वापस या, राहू नको फालतू. तिची शाळा नेली पाहिजे. आता काय तसं काय बिमार आहे चालू होतं, हे काय साथ आहे. आता उगाच तुला नाही म्हटलं जीवर येईल. आता एवढ्या सर्दी खोकल्यासाठी कोणी भेटेल असते का लेकराची शाळा पाडून? तुम्ही नाही म्हणसान तर राहू देते बाई. मग मी कुठे जबरदस्तीने थोडी जाणार आहे. पण म्हटलं जाते. उद्या तुमची पोरगी आली नाही तुमच्या भेटीले तर तुम्हाला कसं वाटेल? आता मला जाऊ द्या ना भेटीले. माझे बाबा बिमार आहेत म्हणून चालली मी. आता मी का मुद्दामून जातो काय? जा. माझी पोरगी का नाही येणार भेटीले? जवाई बसत्ता घेऊन येतील. आपण जवाईच तसं शोधणार आहोत. हो ना, माझ्या बाबाला सापडले नाहीत फक्त असे असे सापडले नगिनी 100 बळकर 1. जवाईले चांगला शोधणारा. तुम्ही बी कोणाच्या नावाचे जवाई ह्या ना म्हणा, हे तर लक्षात ठेवत जा. असं नाही म्हणत मी येतो संग, पण जाऊ दे मावचम करून यायला संग येऊन मी काय करू तर की जवाई ते योग्यताचं एकदा डोकं खातो काय मॅट डोक्षाची. आली काय सांगा भांडणं करून, अक्कल तर कवडीची नाही योग्य ते. फोन दुपारी कर जा, नाही तर करसानच ना. दुपारी कर जा दुपारी, नाही तर 4 वाजता केला चालते. जसं पेशंट मी असले की, नाही तर विसरून जासान. सकाळी सकाळी नका करू आता. ही आई ना लेच करते. काय गेली काय सांगा तिकडे, काही काम नसते बरं. बाबाने सांगितलं बरं रात की नाही, तरी बी जाऊन बसते. माझी सासू तरी जिच्यापेक्षा जशी चांगली आहे खरे ना. यायला तून राहिली. माझ्या सासूचे फोन असतात का सांगा चालू, दोघीनं दोस्ती केली का तर अशी नव्हती वागत, आता लच वागून राहिली माझ्यासोबत. मला कालच ना मी इथं आली ना, हे आईला पटूनच नाही राहिलं. काय लावून ठेवलाय काय मी कुकर मध्ये, स्वयंपाक करून जाईल काय झालतं. हे जोशना लयच आहे. जोशना ताई. काय ग योगिता, का ग तू तर झोपली होती ना? नाही ग, काही झोप नाही लागली मला. लाईन गेली हो. किती वेळा लाईन जाऊन राहिली आपल्या गावात. एवढी लाईन यायची का बरं पहिले, आता खूपच लाईन जाते बाप्पा. मग आता का गावात लाईन जाणारच आहे, त्या गावात जात नाही वाटते. आमच्याकडे इन्व्हर्टर आहे ना ग. हो रे हो, तुझ्याकडे इन्व्हर्टर आहे ना. हो काय मग आता काय कोणी चालणार तिकडे बसू. अगं मला काहीतरी खावंच वाटून राहिलं. तुला नाही का खावं वाटून राहिलं? मला नाही खायचं. का ग योग्य, तुला काहीच नाही वाटून राहिलं का? इथे येऊन बसली मस्त, हे खाते खातो, लाईन गेली पाऊस आला आणि पाणी गेलं करून राहिली. तुला काही विचार येऊन राहिले काही मनात? कसं करशील योगिता तू पुढे? अगं सॉरी बोल आणि चालली जा ना घरी. आई बाबाला किती टेन्शन देशील. किती टेन्शन मध्ये आहेत ते दोघंही. तुला काही वाटून राहिलं की नाही? मला फोन केला बाबांनी तर बाबा किती नाराज होते. योगिता तुझ्या जवळून अशी अपेक्षा नव्हतीच बाबांना. अच्छा, म्हणजे तुला फोन करून बोलवण्यात आलं नाही? हो का, मला वाटलं तूच आली का. योगिता मी कशी आली हे सोडून दे, पण तुझ्या डोक्यात किडे पडले याचा विचार कर जरासा. सगळं चांगलं असल्यावर हे करून राहिली. मी तर म्हणते बा चल माझ्या घरी 8 दिवस राहा, रागिनीच्या घरी 8 दिवस राहा. म्हणजे समजीन कसं आहे तर जयाताईच्या घरी जाऊन पहा, म्हणजे तुला समजीन की घरातले लोक कसे असतात, घर कसं असते. तुला सगळं सोपं भेटलं ना, म्हणून जास्त ठाकून राहिली तू. हो ना, माहितीये मला. सर्वजण तुम्ही मलाच ब्लेम करणार आहे, माहितीये मला. तुम्हाला तसं वाटू राहिलं मीच वाईट आहे, पण तुम्हाला माहितीये माझ्या घरचे कसे आहेत. कसेच नाहीत बरं. काही ठाकू नको योगिता, सासर आहे ते. फार तर चालतच असती ते, की आपले लोक नसतात. म्हणून आपण काही बोललं ते ऐकून घेतात. तरी पण चांगले आहेत बरं बाई, लय फिरून झाल्यात योगिता. तू जरा जग पाय कसं आहे तर मग समज तुला.
मी इथं कशी आली मला माहिती, खोटं बोलू बोलू आली तर किती कारण सांगितले. मग यायलाच नको पाहिजे होते ना, कशाला आली? मला उलट सांगून राहिली. मला विचारलं कशी आहे योगिता तू, तुला का मला काही टेन्शन की नाही, मी का मॅड आहे का, मूर्ख आहे का मी, मला टेन्शन नाही का? तुझ्या चेहऱ्यावरून तर काहीच वाटून नाही राहिलं. असं वाटतं मस्त इथं उन्हाळ्याचा रस खायला आली की काय, का दिवाळी आली आनंदात. दिवाळीला तर एक दिवस नाही राहायला गेलो होतो ना. हा, एक दिवस नाही थांबली. बापा घरी जायचंय चालली गेली. एवढा जर तुला त्रास होता तर तेव्हाच राहा लागत होतं महिनाभर. सांगायला तरी झालं असतं की दिवाळीला आली बाबा की राहिली मग आरामासाठी. आता साऱ्या गावात डंग करून आली, भांडणं करून आली. लोकं तर माहितात मग किती चर्चा करतात.